एकदम विहित कार्यपद्धतीनुसार यांना बाहेर काढण्यात येईल। त्याच्यानंतर आम्ही महापालिकेतर्फे इथे डंपरची पण व्यवस्था केलेली आहे। त्यांना त्यांचं सामान जिथे शिफ्ट करून हवा असेल ती महापालिका शिफ्ट करून देईल आणि एकदा यांचं सगळ्यांचं सामान शिफ्ट झाला, नागरिक स्थलांतरित झाले की त्याच्यानंतर ही जी अनधिकृत इमारत आहे याच्यावर महापालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल। बिल्डिंग जुनी आहे ही मी मान्य करतो, परंतु बिल्डिंग अनधिकृत आहे हेही सत्य आहे आणि सिन्स ही बिल्डिंग अनधिकृत आहे म्हणून याच्यावर महापालिकेतर्फे कारवाई होत आहे। टीएमसी एका महिन्यात ठरवते का इथे दिवा चौकातली आनंद पार्क अशी बिल्डिंग नावाची बिल्डिंग आहे जी अनधिकृत आहे आणि जिला तोडण्याचा प्रयत्न करते। एका महिन्यामध्ये 4-4 वेळा कारवाई येतात, जेणे कुठलीही प्रकारची कोर्टाची हायकोर्टची नोटीस नाहीये डेमॉलिशनची, त्याच्यासाठी तरी सुद्धा इथे येतात। आम्ही त्यांना सुद्धा जबाब विचारला, बाबा तुम्ही काय इथे येतात तोडण्यासाठी, नक्की तुमचा काय अट्टा आहे? आम्हाला गरज नाही राहणार तर आम्ही राहणार कुठे, करणार काय? आम्ही पैसा कशासाठी लावला इथे? आमच्याकडे पैसा नसताना आम्ही दिव्यात घर घेतो। माणूस दिव्यात स्वस्त घर आहेत म्हणूनच दिव्यात घर घेतो ना। मुंबई सारखी घेण्याची आमची ऐपत असते तर आम्ही मुंबई साईडला घेतली असते। जुनी बिल्डिंग सापडली आहे की जी अनधिकृत आहे असं ते म्हणतायत। मग आता जे अनलिगली काम चालू आहे त्याच्यावर हातोडा का फिरवत नाहीये? सरकारला ह्यातून काहीतरी फायदा भेटत असेल म्हणूनच ते लोक त्यांच्यावर हातोडा काय फिरवत आहेत आणि ह्या जुन्या बिल्डिंगवर हातोडा फिरवायला येतात। तर आम्ही असं होऊ देणार नाही। घर नहीं रहेगा तो हम लोग जीने का क्या फायदा? इससे अच्छा मरना ही पसंद करेंगे हम लोगों को। इससे अच्छा पहले फांसी दे दे, इसके बाद क्या आत्महत्या करेंगे। दिव्यामध्ये अनधिकृत इमारती म्हणजे जे यांच्या शब्दाच्या बाहेर आहेत, जे यांना स्लॅब मागे पैसे देत नाही त्यांच्यावरच कारवाई केली जाते। बाकीचे मला असे मोठे बिल्डर दाखवा, तुम्ही अख्ख्या रोडला बघू शकता 7-7 माळ्याच्या बिल्डिंगच्या टॉवरची कामं चालू आहेत, त्यांच्यावर एकाही कारवाई करी जात नाही, कारण यांची पार्टनरशिप आहे सर्व मनीष जोशी इथले अधिकारी सर्वांची। हे करत असताना महापालिकेकडे कोणतीही हायकोर्टाची ऑर्डर नाहीये की कुठेही हायकोर्टाने असं म्हटलं नाहीये की जाऊन आनंद पार्क डिमॉलिश करा वगैरे। महापालिकेने कोर्टाला ॲफिडेव्हिट सादर केलेला आहे, परंतु डिमॉलिशनची ऑर्डर नाहीये। त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशी सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलंय की आम्हाला संरक्षित करा म्हणून या रहिवाशांना, कारण महापालिके कोणती ऑर्डर नाहीये। ऑर्डर नसताना जर महापालिका इथे कारवाई करत असेल तर शिवसेनेचा संपूर्ण परिवार आज या आनंद पार्कच्या संरक्षणासाठी इथे उभा आहे। तर दिवामधनंच आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेत। अजित, हे आंदोलन सध्या सुरू आहे, हातामध्ये पेट्रोलच्या बाटल्या घेऊन सद्यस्थिती काय? रहिवाशांचं आंदोलन अजूनही सुरू आहे। त्यांनी अजूनही रस्ता जो आहे तो इथं जाम केलेला आहे। मुख्य रस्ता जो दिव्यात मुळात स्टेशनपासून ते आतमध्ये आगासनपर्यंत जाण्याकरता आणि पुढे खर्डीपर्यंत जाण्याकरता एकच रोड आहे आणि हा रोड मुख्य रोड आहे। हा मुख्य चौक जो आहे, हा मुख्य चौकातच या सर्व रहिवाशांनी इथं त्यांचं जे आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि जवळपास 2 तास झाले आंदोलन जे सुरू आहे। काही महिला आहेत या इथं आपल्याला आंदोलन करत दिसतं, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, महानगरपालिकेची लोक जीसीपी घेऊन आलेले आहेत, हातामध्ये हातोडा आहे, कारवाई करायला आलेली आहेत, काय सांगाल? काय नाही, यांनी मागे जावं, यांची दादागिरी चालणार नाही। यांनी खरंच मला चले जाओ टीएमसी चले जाओ। आम्ही आजचंच आंदोलन नाही, 2 तास नाही झाले, आम्ही सकाळीपासून बसलेलो आहे, कारण की आम्हाला माहिती अशी भेटली की शनिवारी ते लोक तोडायला येणार आहेत। या आधी तोडून गेले, कारण काय इलिगल, अख्खा दिवा हा अनलिगल आहे, कोणाच्याही टॅक्स पावतीवर लिगल असा शिक्का येत नाही। मग फक्त आनंद पार्क हीच सोसायटी त्यांना का दिसते? आम्ही असं पण नाही, म्हणजे काय आमचं कारण ते पण दाखवायला ते तयार नाही। जाणीवपूर्वक केली आहे ते कारवाई? ते आता आम्हाला माहिती नाही, ह्याला पालिका प्रशासन जबाबदार आहे, परंतु पूर्ण दिवा काय सांगशील मित्र? बोलतात 2000 साली जर त्यांनी परमिशन नसती दिली तर या बिल्डिंग बनल्याच नसत्या। यांनी जर परमिशन दिली म्हणून बिल्डिंग बनल्या, म्हणून आम्ही घर घेतलेलं आहे। आमची एकच गुजारिश आहे की आम्हाला न्याय पाहिजे। जर एकच अनलिगल बिल्डिंग तुम्हाला दिसते 18 वर्षापासून टीएमसी अधिकारी कुठे होते? तुम्ही काय सांगाल? तोडायला घ्या। या रहिवाशांवरती अक्षरशः अनधिकृत आणि चुकीची कारवाई केलेली आहे। लँड ओनर आणि बिल्डरच्या कुठल्याही कल्पना टीएमसीला हायकोर्टाने जर कारवाई करण्याचे आदेश दिलेत, ऑर्डर दिलेली नसताना सुद्धा रहिवाशांना कुठलीही कल्पना नव्हती आणि अचानक एका महिन्यामध्ये 3 वेळा कारवाई, 2 वेळा तोडून गेले, गाळे तोडून गेले, त्याच्यानंतर आता पूर्ण नेस्तनाबूत करायला आलेले आहेत। रहिवाशांची एवढीच विनंती आहे की आम्हाला कोर्टामध्ये बाजू मांडण्याची एक निदान वेळ तरी द्या, तेवढाही वेळ पुरेसा नाही। आणि आज लोकांची एवढी अवस्था झालेली आहे, लोक मानसिकतेने खचलेले आहेत। 10वी 12वीच्या मुलांच्या परीक्षा आहेत, हातात पेट्रोलने भरलेल्या बाटल्या आहेत,
पेट्रोल घेऊन ते स्वतः आत्मदहन करण्याचा विचार करत आहेत. पेट्रोल स्वतःच्या अंगावर जाळून घेणार आहेत. बोला सगळ्यांनी. प्रशासनाला एवढीच विनंती आहे की हे जे 17 वर्ष जुने रहिवासी आहेत त्यांचा विचार करावा, त्यांच्या लहान मुलांचा, वृद्धांचा, यांचा सर्वांचा विचार करावा. आणि दिव्यात जर ह्या अनंत पार्कवर जर कारवाई होणार असेल तर माझं असं म्हणणं आहे की दिव्यात जेवढ्या बिल्डिंग अनलिगली आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे. श्वेता, ऐकलं असेल की एक महत्त्वाचा मुद्दा या महिलांनी स्पष्ट केला. बघा, ह्या हातात अशा पेट्रोलने भरलेल्या बाटल्या आहेत. त्यांनी एक विषय स्पष्ट केला, तो म्हणजे दिव्यात एखाद दोन इमारती सोडल्या तर सर्व इमारती या अनधिकृत आहेत. त्यांच्या टॅक्स पावत्यांवरती, त्यांच्या महानगरपालिकेच्या ज्या कुठल्या पावत्या येतात त्या सर्वांवरती अनधिकृत असा स्टॅम्प मारून येतो. त्यामुळे दिवा हे शहर तसं पाहायला गेलं तर पूर्णतः अनधिकृत आहे. पण या 3 इमारतींवर कारवाई का, असा यांचा प्रश्न आहे. आणि त्याचसाठी हे सगळे रहिवासी आहेत, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत. हा संपूर्ण रस्ता तू पाहिला असेल, सगळा रस्ता त्यांनी जाम करून ठेवलेला आहे आणि त्यांचं आंदोलन ते करत आहेत. ठिकठिकाणी त्यांनी बॅनर लावलेले आहेत. आता एकच पर्याय, आत्मदहन. त्याच पद्धतीनं रश्शी म्हणजे फास बनवून त्यांनी एक प्रतिकात्मक फास म्हणून या सगळ्या इमारतींवर त्यांनी लावलेला आहे. एक पुतळा देखील न्यायव्यवस्था सरकार यांचा उभा केलेला आहे. तिसरा दिवस आहे आमचा. शनिवारी सकाळपासून आम्ही असंच आंदोलन करतो, सगळ्यांना निवेदन देतो आहेत. फक्त सगळ्यांनी आश्वासन दिले, पण पाठिंबा आणि आता एक तुम्हाला प्रश्न आहे. नुकत्याच लोकसभा विधानसभा निवडणुका होऊन गेल्या, आता महानगरपालिका निवडणुका आहेत. राजकीय पक्षाच्या लोक तुम्हाला सपोर्ट करतायत का, आणि करताय तर कोण करतंय? या सगळ्या तुमच्या आत्ता आंदोलनामध्ये त्यांचा किती सहभाग आहे? राजकीय पक्ष आम्हाला सपोर्ट करत आहे. आदेश दादा आहेत, आदेश भगत साहेब आहेत, त्यानंतर आपले माजी महापौर जे ठाण्याचे आहेत मडवी साहेब, रमाकांत मडवी साहेब, तेही आम्हाला सकाळी शनिवारपासून आतापर्यंत आम्हाला सपोर्ट करत आहेत. महापौर रमाकांत मडवी साहेब आम्हाला स्टार्टिंग पासून नोटीस. पण मग हे सगळे सपोर्ट करत आहेत, राजकीय पक्ष अशा वेळी येतातच. माझा प्रश्न हा आहे पुढे की मग न्यायालयामध्ये किंवा सरकार म्हणून न्यायालयामध्ये इथली आपली बाजू का मांडली गेली? सर, आम्ही गेलेलो कोर्टात, पण बाजू मांडायला आम्हाला अजूनपर्यंत कोर्टाने दाखीलच होऊन दिली. ठाणे महानगरपालिका सरकारच्या अधिकारात आहे, व त्यांनी त्या महानगरपालिकेला सांगून तिथं तशी भूमिका का मांडायला लावली नाही? त्यांनी भूमिका अशी मांडली सर, त्यांचं म्हणणं आहे का आमच्या कमिशनरने ॲफिडेव्हिट, आम्ही तेच म्हणतोय, आमच्या बिल्डिंगला कुठल्याही प्रकारचे कोर्टाचे आदेश नाही आहेत तोडायचे. आम्ही सुद्धा उच्च न्यायालयात गेलोय, उच्च न्यायालयात नाही, आम्ही सुप्रीम कोर्टला गेलोय. सुप्रीम कोर्टला आम्ही आमची याचिका दाखल केली. त्यांनी म्हटलं तुमच्याकडे डेमोलिशनची कुठली ऑर्डर आहे का? सुप्रीम कोर्टला आम्ही म्हटलं आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे डेमोलिशनचे ऑर्डर्स आम्हाला आलेले नाही आहेत. मग त्यांनी म्हटलं की तुम्ही परत एकदा हायकोर्टात तुमची याचिका दाखल करा आणि दाखवा का ऑर्डर नसताना सुद्धा मग हे लोक कारवाई करायला का येतात तुमच्याकडे. हे लिटरली त्यांनी परत एकदा आम्हाला हायकोर्टला जाऊन सांगायला सांगितलं. तेच आमची 4, 5, 6 तारीख मार्चची ही आमची हायकोर्टात आहे. त्यासाठी आम्ही वेळ मागतोय. आम्ही लिटरली लिगली वेळ मागितला प्रशासनाला. आम्ही म्हणतोय तुम्ही सुद्धा कायदेशीर जावा. इथली लोक जर कायदेशीर जातात तर तुम्हाला सुद्धा कायदेशीर जाणं गरजेचं आहे, पण ते करत नाहीयेत. ही त्यांची हुकुमशाही चालली आहे. पुन्हा एकदा इथं आपण जर पाहिलं तर अधिकारी आणि रहिवाशांचे काही प्रतिनिधी पद्धतीनं हे सगळे लोक जे आहेत इथे, हे सगळे इथं चर्चा करतात. बिलकुल अजित, या सगळ्या संवादासाठी, माहितीसाठी धन्यवाद. त्यामुळे अजूनही हे आंदोलक ठामपणे आहेत, ठिय्या मांडून बसलेत भर रस्त्यामध्ये दिव्यात. त्यांच्या इमारतींवरती कारवाई होऊ नये यासाठी आणि आपली घरं रिकामी करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिलाय. नागरिकांच्या कुठल्याही बिल्डिंगला हात लावेल नाही असं मी आयुक्तांशी चर्चा केलेली आहे. सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, आमचे पदाधिकारी तिथे पोहोचलेले दिव्यामध्ये, उपमहापौर रमाकांत मडवी असतील आणि काही नगरसेवक आहेत, ते सर्व तिथे पोहोचलेले आहेत की कुठल्याही प्रकारे नागरिकांना दिलासा देणारं का आपण काम करणार आहोत. म्हणून सर्वजण आम्ही नागरिकांच्या पाठीशी आहोत. भूमिकेवरती ठाम आहेत का? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर इथं महानगरपालिकेने, ठाणे महानगरपालिकेनं कारवाईची प्रक्रिया जी असते ही प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. इथं जीसीपी आहे, जीसीपी आणण्यात आलेला आहे आणि हा रोड जो आहे तो संपूर्णतः बंद करून इथं ह्या अशा
डेंजर झोन म्हणून पट्टे लावलेले आहेत. इथून सर्व आता हे ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पोलीस, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी हे सगळे इथं घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि समोर आपण पाहिलं तर रहिवासी आहेत, आंदोलनकर्ते आहेत, ठाण्यातले अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत आणि यांची हे आमने सामनेचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. थोड्याच वेळापूर्वी हे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी जे आहेत त्यांनी आणि त्यांच्यामध्ये आणि त्याच बरोबरीनं इथले राजकीय पक्षांचे जे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेमध्ये कोणताही तोडगा निघताना दिसला नाहीये, कारण का राजकीय इथले जे आंदोलन सुरू आहे, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी स्पष्ट केले त्या इमारती जुन्या आहेत, त्याच्यावरती कारवाई आम्ही करू देणार नाही. तर अधिकारी जे आहेत मनीष जोशी हे कारवाई करण्यासाठी अजूनही ठाम आहेत. विनाकारण नागरिकांना बेघर करण्याची जर मनीष जोशी यांची इच्छा असेल तर त्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं त्यांचं पूर्ण त्यांनी ठरवून आलेले आहे. त्यामुळे जर त्यांची मानसिकता तशी असेल तर रहिवासी तर त्रस्त आहेत, तिथं कोणत्याही स्तराला जायला स्वतःचं घर वाचवण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे संघर्ष अट्टल आहे. त्यामुळे आम्ही हे स्पष्ट मत आहे की कोर्टाने अजूनही या बिल्डिंग तोडण्याची कारवाईचे आदेश दिलेले नाहीयेत. त्यामुळे मनीष जोशी किंवा महापालिका प्रशासनाने या लोकांना बेघर करू नये, अन्यथा संघर्ष. आपण इथले नगरसेवक आहात, आमदार, खासदार, इथले मंत्री किंवा जे कोणी मतं मागायला येतात, ही मंडळी कुठे आहेत? इथे दिसत नाहीत. रहिवासी रस्त्यावर दिसत आहेत. साहेब, मतं मागायला येणारे सर्व पक्षाचे लोक आता इथं आहेत. कोणी काय आपल्या कपाळावर मी या पक्षाचं असं सांगून फिरत नाही, पण एवढं नक्की की या सगळ्यांसाठी आम्ही तर सातत्यानं प्रयत्न करतोय. काल या रहिवाशांची एकनाथ शिंदे साहेबांची देखील भेट घडवली. त्यामुळे आमचे प्रयत्न चालू आहेत. नियमानुसार यांना कसं मदत करता येईल वरिष्ठ ठरवत आहेत. नक्कीच. काल विशाल हे रमाकांत मडवी आहेत, शिवसेनेचे नगरसेवक, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर आहेत, त्यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या संपूर्ण रहिवाशांशी भेट घालून दिलेली आहे आणि त्यांना आश्वासित केलं गेलं की रहिवाशांसोबत शिवसेना ही इथं उभी आहे आणि त्यानुसारच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आपल्याला इथं उभे असताना दिसत आहेत. सगळ्याच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आता रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि या जे आंदोलनकर्ते जे आहेत त्यांना तिथं पाठिंबा देताना आपल्याला दिसत आहेत. मागे जर आपण पाहिलं तर अनेक आंदोलनकर्ते आहेत, रहिवासी आहेत, हे सर्व इथं अजूनही घोषणाबाजी करताना आपल्याला दिसत आहेत. आपण इथं दृश्य दाखवू. हे बघा, इथं हे सामूहिक आत्मदाह असा जो मोठा बोर्ड लिहिलेला आहे, त्याच्या खाली ही जी इमारत आहे आनंद पार्क, इथंच या सगळ्या महिला ज्या आहेत, या महिला आंदोलन करताना दिसत आहेत. अजूनही त्यांची घोषणाबाजी सुरू आहे. आम्हाला न्याय द्या, आमच्या हक्काचं घर राहू द्या. हातामध्ये पेट्रोलच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल भरून हे ज्या महिला आहेत त्या आंदोलन करताना दिसत आहेत आणि घोषणाबाजी करताना महिला दिसत आहेत. या आतल्या 3 इमारती आहेत. अनंत पार्क 1, 2, 3 अशा विंग आहेत. त्या 3 विंग ज्या आहेत त्या तोडल्या जाणार आहेत आणि त्यातूनच हा सगळा तणावाचा भाग जो आहे किंवा संपूर्ण तणावाची परिस्थिती जी आहे ती यामुळे निर्माण झालेली आहे. या सगळ्या रहिवाशांचं म्हणणं आहे, त्यांचं असं सांगणं आहे की कोर्टाची कोणतीही ऑर्डर नाहीये, कोर्टानं कोणतेही आदेश दिलेले नाहीयेत, कोर्टानं कुठेही सांगितलं नाही की इमारती तोडा. पण शपथपत्र दाखल करताना मात्र जे इथले ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांनी न्यायालयामध्ये हे दाखल केलं आणि त्यांनी त्या शपथपत्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे की या इमारती अनधिकृत आहेत. म्हणजे एकूण 54 अशा इमारती आहेत या दिव्यातल्या. आपल्याला माहिती आहे की 65 इमारतींचा डोंबिवलीतला विषय होता आणि यानंतर आता हा विषय आहे दिव्यातला, म्हणजे ठाणे महानगरपालिका हद्दीतला. इथं 54 अशा इमारती आहेत ज्या अनधिकृत आहेत आणि त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू 3 आठवड्यामध्ये. अशा पद्धतीचं शपथपत्र जे आहे ते ठाणे महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिलं होतं आणि त्यानुसार हे कारवाई करण्याकरता जे आहे हे कारवाई करण्याकरता जे आहे ते ठाणे महानगरपालिकेचे इथे कर्मचारी, अधिकारी सगळे आलेले आहेत आणि त्यानुसार आता कारवाई होते. अनधिकृत इमारतींचा विषय म्हटला तर दिवा हा संपूर्ण भाग किंवा दिवा हा संपूर्ण परिसर जो आहे हा नेहमीच या विषयाला धरून गाजतो. कारण का
या सगळ्या आपलं जरा थांबवतोय. आपल्या बरोबर स्थानिक आमदार राजेश मोरे आहेत. राजेश मोरेंशी आपण बोलूयात. राजेश मोरेजी, काय आपली भूमिका आहे? आपण काय प्रयत्न करणार आहात काय रहिवाशांसाठी? त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे. रहिवाशांसाठी पूर्ण आमचा पाठिंबा असेल. कुठल्याही रहिवाशाला काही विस्थापित होणार नाही. त्यांच्या बिल्डिंगी वाचवल्या जातील. मी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे. खासदार साहेबांशी चर्चा केलेली आहे. आमचे प्रतिनिधी तिथे पोहोचलेले आहे. कारण जी लोक राहतात त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल. तर मी आजारी असल्यामुळे मी येऊ शकलो नाही, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. पण मी नागरिकांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल. कोणाला आम्ही बेघर होऊन देणार नाही. पण मग आता करायचं काय? अधिकारी तर पोहोचलेले आहेत. अधिकारी म्हणतात की प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून सगळ्या रहिवाशांना इमारतीतनं पहिले ते दुसरीकडे हलवणार, मग कारवाईला सुरुवात करणार. मी आता आयुक्तांशी बोलतोय मी आता लगेच. तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलतोय. आमचे प्रतिनिधी, पक्षाचे प्रतिनिधी पोहोचलेले आहेत तिथे. मी आता लगेच बोलतोय तिथे. म्हणजे आज कारवाई थांबवणार आपण, लोकांना दिलासा देणार असं काम करणार साहेब. म्हणजे कारवाई थांबणार आज, लोकांना दिलासा देणार. बरं, एवढं नक्की. एवढं नक्की. बरं, ठीक आहे. आश्वासित करतं. स्थानिक आमदार राजेश मोरे आपल्या बरोबर होते. त्यांनी म्हटलंय की रहिवाशांना दिलासा देणार या दृष्टीने भूमिका घेणार असल्याचं आणि महापालिका आयुक्तांशी बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं. तर या बातमीचे अपडेट आपण घेत राहूच. मात्र आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे दिव्यातील अनधिकृत इमारतींवरती आज ठाणे महानगरपालिका हातोडा चालवणार आहे. दिव्यातील मुख्य चौकात असलेल्या काही इमारतींवरती ही कारवाई होणार असून याबाबत नगरपालिकेकडनं अजून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा ते शीळ वाय जंक्शन इथल्या 54 इमारतींवरती कारवाई करणार असं पालिकेनं स्पष्ट केलं होतं आणि त्यानुसार पोलीस बंदोबस्त मिळताच इमारतींवरती कारवाई केली जाईल असं ठाणे महानगरपालिकेनं स्पष्ट केलं होतं. दिवा इथे बोटावर मोजण्या इतक्या इमारती या अधिकृत आहेत. ज्या इमारतींवरती कारवाई केली जाणार आहे त्या इमारती 18 वर्ष जुन्या आहेत. त्यामुळे त्यावर आत्ताच कारवाई का असा सवाल उपस्थित करत दिव्यात राजकीय मंडळींनी आंदोलन केलंय. त्यामुळे आज ठाणे महानगरपालिका कारवाई कशा रीतीनं करते हे देखील बघावं लागेल. ही जी आनंद पार्कची इमारत आहे ही एक व्याप्त अनधिकृत इमारत आहे. तर सर्वप्रथम इथले जे नागरिक आहेत यांना एकदम विहित कार्यपद्धतीनुसार यांना बाहेर काढण्यात येईल. त्याच्यानंतर आम्ही महापालिकेतर्फे इथे डंपरची पण व्यवस्था केलेली आहे. त्यांना त्यांचं सामान जिथे शिफ्ट करून हवं असेल ती महापालिका शिफ्ट करून देईल. आणि एकदा यांचं सगळ्यांचं सामान शिफ्ट झाला, नागरिक स्थलांतरित झाले की त्याच्यानंतर ही जी अनधिकृत इमारत आहे याच्यावर महापालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल. बिल्डिंग जुनी आहे हे मी मान्य करतो, परंतु बिल्डिंग अनधिकृत आहे हेही सत्य आहे. आणि सिन्स ही बिल्डिंग अनधिकृत